आजचं टिपण माझं सर्वच राजकीय पक्षांशी घेणं देणं आहे. कारण ती माझ्या या देशाची, देश चालण्याची, माणसांच्या जीवन मरणाची व्यवस्था आहे. मी नागरिक आहे. शेतकरी म्हणून काम केलं आहे. कामगार, मजूर, शिक्षक म्हणून काम केलं आहे. पत्रकार आहे. संपादक आहे. काही लोक मला लेखक म्हणतात. आणि या सर्व मधून मी राजकीय सुद्धा आहे. देशाचं राजकारण मला आवश्यक आणि माझंच वाटतं. त्यातलं जे योग्य वाटेल ते मी 1981 पासून बोलत आलो आहे. आणि देशाचा विकास पक्षांनी, राजकारण्यांनी केला नाही असं मला वाटत नाही. मला राजकारणाचा कंटाळा नाही, कारण तो माझ्या आणि जगातल्या प्रत्येकच माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. 2014च्या आधी मीही काँग्रेसवर दुगाण्या झाडल्या आहेत. आजही त्यांच्यातल्या सरंजामदारांविरुद्ध मी बोलतोच. आणि काँग्रेसच्या विरोधात कितीही बोललं, लिहिलं तरीही ते लोक तुमच्या अंगावर येत नाहीत. तुम्हाला ट्रोल करत नाहीत. उलट वेळ आली तर विरोध बाजूला ठेवून आपल्या कामात तुमचं सहकार्य, सूचनाही घेतात. हे मी भोवताली पाहत आलो आहे. पण नंतर देशाचं जे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वाटोळं झालं, त्यानं काँग्रेस हा पक्ष किती उपयोगाचा आहे हे लक्षात आलं. आजही काँग्रेसला कोणी काही जाब विचारला तर त्याची उत्तरं ते देतात आणि उर्मटपणानं तुम्हाला मूर्ख ठरवत नाहीत. 2001 पर्यंत भाजपसुद्धा असाच होता. पण हळूहळू तो लोकशाही विहीन होत गेला आणि आज तर त्याचं स्वरूप मुजोर असंच आहे. राज्य पातळीच्या पक्षांचं एकेकाळी मला कौतुक होतं. मी त्यांच्यासाठी जमेल तेवढं कामही केलं. पण हे फक्त सत्तालोलूप आणि पुन्हा सरंजामदारीचं दुकान चालवणारेच लोक आहेत हे लक्षात आलं. त्यांच्यात एक मालक असतो आणि त्यांच्यात लोकशाही नसते. मला पक्षांची काळजी नाही, पण देशाची निश्चित आहे. आणि भोंदूपणा न करता नागरिक म्हणून त्यावेळी योग्य भूमिका घेत आलो आहे. मी चळवळी, आंदोलनं, विविध संस्था, संघटना आणि समाजकारण यात थेट भाग घेत आलो आहे. व्यक्तिगत माणसानं कसं जगावं यापासून देश आणि जगानं कसं जगावं यावर मी 42 वर्ष लिहित, बोलत आणि काम करत आलो आहे. आणि त्यात राजकीय पक्षही येतात. नागरिकांची जगणी, घरं कशी चालवीत हे जगभर राजकारणी लोक आणि राजकीय पक्ष ठरवतात. हीच व्यवस्था आहे. तर त्या व्यवस्थेबद्दल किळस व्यक्त करावी असं मला वाटत नाही. पण ती व्यवस्था सडवणाऱ्या लोकांबद्दल मात्र किळस व्यक्त करत आलो आहे. मी राजकीय आहे. आपण सगळेच असतो, पण कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही. प्रत्येक काळात देशकाल परिस्थिती बदलत असते आणि आपणही त्यानुसार आपल्या
राजकीय भूमिका बदलत असतो. कधीकधी फसतोसुद्धा, पण सुधारतोसुद्धा. आणि हे फसणं, सुधारणं हे देशहित डोक्यात ठेवून होतं. टॉल्स्टॉय, लिंकन, गांधी, मंडेला हे मला राजकीय लोक म्हणून महत्त्वाचे वाटतात. आणि जे राजकारणी तसं काम करतायत असं वाटतं, त्यांच्यासाठी भूमिका घ्यावी, नागरिक म्हणून त्यांना साथ द्यावी, असं मी जगत आलो आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, राज ठाकरे, अण्णा हजारे, केजरीवाल, राजू शेट्टी, बच्चू कडू, देवेंद्र फडणवीस आणि अनेक लोक राजकारणात त्यावेळी मला महत्त्वाचे वाटले. पण काहीतरी गडबड होते असं वाटलं तेव्हा मी आपलं मनही यातल्या काहींपासून आकसून घेतलं. मी एकेरी स्वभावाचा माणूस आहे, दुराग्रही. राजकारण हा बौद्धिक खेळ असला तरी त्यात दुहेरी माणसं नसावीत असं मला नेहमीच वाटत आलं आहे. आयुष्यभर चांगलं, आदर्श आणि सत्य राहणारे एकेरी स्वभावाचे राजकारणी हवेत, ही नागरिक म्हणून मला माझ्या मनाची गरज वाटत आली आहे. आणि अनेकांच्या बाबतीत त्या आशेला लागणं आणि कधीकधी भ्रमनिरास होणं हे मी अनुभवत आलो आहे. गेली 15 वर्ष मी राहुल गांधीचं निरीक्षण करतो आहे. माहितीच्या अनेक गोष्टी माझ्यापर्यंत विविध माध्यमातून येत राहिल्यात. भाजपच्या यंत्रणेनं त्याची पद्धतशीर बदनामी सुरू केली तेव्हा भाजपला तो किती संकटासारखा वाटतो याचा अंदाज आला आणि त्याच्याकडं जास्त लक्ष वेधलं. त्याच्या भोवती वावरत असलेले अनेक माणसं, पत्रकार मित्र, त्याच्या नात्यातली सुद्धा काही माणसं असा माझा संपर्क राहिला. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात तो एक गंभीर आणि हळवा माणूस आहे. त्याला राजकारणापेक्षा समाजकारण यात रस आहे, ही त्याची सुरुवातीची ओळख. त्याला राजकारणात यायचं नाही हेही कळलं होतं. तो आपल्या पातळीवर अडलेल्या लोकांना भरीव मदतीचं काम करतो आणि महात्मा गांधी, नेहरू यांचा त्याच्या विचारांवर प्रभाव आहे असं ऐकलं होतं. पण सोनिया गांधींना भारतीय राजकारण्यांनी बाहेरची बाई म्हणून हिणवायला आणि खच्ची करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली. त्यात काँग्रेसमधले, दुसऱ्या पक्षांचे आणि स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक आहेत हे पाहून तो राजकीय सजग झाला आणि तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. आणि गेली 14 वर्ष तो प्रवास 14 सालापासूनचा किंवा किंबहुना 10 सालापासूनचा, किंबहुना त्याच्या आधी 2004 पासूनचा त्याचा प्रवास मी पाहत आलो आहे. आणि मला आता भारतात महात्मा गांधीनंतर राहुल गांधी हा फार महत्त्वाचा राजकीय नेता वाटतो. धन्यवाद.